नमस्कार मंडळी, आज मस्त आपण पोहे रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी 1 ते 1.5 कप पोहे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण चाळणीत ठेवलेले आहे मी पोहे आणि खाली कढई आहे। बघू शकता किती घाण पाणी निघालेले आहे। स्वच्छ करून घेतलेले पोहे मस्तपैकी चाळणीत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार। बघू शकता किती घाण आहे पाणी। 4-5 कांदे घेतलेले, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे। आता कांदे चिरून मी थोडेसे पाणी टाकणार आहे ना, ते का तिखट राहतात कांदे, मग चिरण्याशिवाय डोळ्यातून पाणी येते। बचणार आहे बारीक कांदा। कांद्याने छानपैकी टेस्टी होतात पोहे। डोळ्यातून पाणी येणार नाही पाणी टाकल्यावर। स्वच्छ होऊन जातात कांदे, तिखटपणा कमी होतो। कांद्याने खूप टेस्टी होतात पोहे। कांदे आपल्याला जास्त आवडत असले जास्त टाका, कमी आवडत असले कमी टाका। मिरची किनारी चिरून बारीक उभा केलेला आहे कांदा, बारीक हिरवी मिरची कापणार आहे। 4 ते 5 हिरवी मिरची कापून घेणार आहे मी। आणि कोथिंबीर आहे तेही बारीक चिरणार। बघू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। शेंगदाणे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पोहे। यातच मी चमचाभर मीठ घालणार आहे चवीनुसार, आपल्याला जसे आवडेल तसे मीठ। बघू शकता एकदम छानपैकी कढईत चाळणीतच आपण मीठ लावून घेणार आहोत पोह्यांना चमच्याने। व्यवस्थित मिक्स केले का मिठांना एकदम छान लागतात मग पोहे। चारी बाजूला पूर्ण पोह्यांना मीठ लावणार आहे आणि तेल तापण्यास ठेवलेले आहे। 1 चमचा मोहरी आणि जिरे 1 चमचा। मोहरी छान तडतडली का लगेच जिरे टाकणार आहे। जिरे फुलले का आपण कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा हेही टाकून घेणार आहे। शेंगदाणे आधीच मी फ्राय करणार आहे कारण की क्रंचीपणा येतो मग छानपैकी शेंगदाण्यांना, कच्चापणा निघून जातो। कढीपत्त्याचे पान टाकून घेणार आहे मी आता। शेंगदाणे, छान फ्राय केल्यानंतर 2 मिनिटं मध्यम गॅसवर आहे। मध्यम गॅसवरच सगळे साहित्य रेसिपी केली का खूप टेस्टी होते। कढीपत्ता आहे छानपैकी ताजा आणि कांदा आहे ते फ्राय करणार। एक 5 मिनिटांपैकी थोडासा लालसर होईपर्यंत आपण जास्त ब्राऊन नाही करणार, मध्यमच ठेवणार आहे। आणि हिरवी मिरचीही टाकून घेणार आहे त्यासोबतच। आता मिक्स करून घेणार सगळे साहित्य। मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे छानपैकी मिक्स केले का
का तेव्हा आता आपण थोडीशी मीठ टाकणार आहोत. आपण पोह्यालाही थोडीशी मीठ लावून घेतलेली आहे. आता हे साहित्य थोडीशी अळणी लागणार नाही म्हणून आपण मीठ टाकणार आहोत. कारण की मिरची आणि कांदाही पटकन लाल होतो मिठाने. सुटसुटीत झालेला आहे, बघू शकता. कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मी. मीठ थोडेसे आणि हळदीही टाकणार आहे तेलातच. त्याला छानपैकी हळदीत फ्राय झाली एकदम मस्त लागते आणि रंगही खूप छान येतो. कोथिंबीर अर्धी टाकणार आहे, अर्धी राहू देणार आहे वरून टाकण्यासाठी. कोथिंबीर थोडी शिल्लकचीच वापरली आपण, पोहे तर खूप टेस्टी होतात. बघू शकता पोही छानपैकी भिजलेली आहे. आता पोही छानपैकी फ्राय करणार. पाच मिनटं मध्यम गॅसवरच आपण पोहे छानपैकी फ्राय करून घेणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात आहे आणि झटपट होते. 5 मिनिटात पोहे तयार होतात. काही शिल्लकचे सामान वापरलेले नाही, आपण घरगुती सामानच वापरलेले आहे सर्व. बघू शकता किती सुटसुटीत आणि मोकळे मोकळे झालेले. थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकलेली मी. रेसिपी पूर्ण बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईबही करत जा. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर 5 मिनिटं आपण कढईतच, आपण काही झाकण वगैरे ठेवणार नाही पोह्यावर. 5 मिनिटात होऊन जातात ते. एकदम मध्यम गॅसवरच आहे. कढई फिरवणार आहे मी थोडीशी, कारण की चारही बाजूला गॅसची आच लागली पाहिजे ना. आपले पोहे तयार आहे. बघू शकता एकदम यम्मी आणि टेस्टी पोहे तयार आहे. कशी वाटली मग रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. या मग नाश्त्यासाठी सर्वजण. धन्यवाद.